शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्यासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। तर त्याच अपडेट विषयी या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। सबस्क्राइब करण्याकरिता या व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक काळ्या कलरमध्ये सबस्क्राइबचं बटन दिसेल, त्याला नक्की दाबून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत एकूण 15 हप्ते वितरित करण्यात आलेले आहे। तर 16वा हप्ता सुद्धा आता लवकरच हा वितरित करण्यात येणार आहे। त्यासाठी केंद्र सरकारनं आपले नियोजन जे आहे ते पूर्ण केलेले आहे। या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट म्हणजे राज्य सरकारनं राज्यातील एकूण 87,38,000 शेतकऱ्यांची जी पात्र यादी आहे ती आता केंद्र सरकारकडे फंड ट्रान्सफर करिता पाठवलेली आहे। म्हणजेच राज्यभरातील एकूण 87,38,000 शेतकरी बांधवांना हा 16वा हप्ता हा मिळणार आहे। तर यासाठी RFT साइंड म्हणजेच रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफरची जी यादी आहे ती राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवलेली आहे आणि केंद्र सरकार सुद्धा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे 16वा हप्ता वितरणाची तयारी करत आहे। म्हणजेच 10 फेब्रुवारीच्या आतच हा पहिला हप्ता या ठिकाणी मिळू शकतो। तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। राज्यातील एकूण 87,38,000 शेतकरी बांधवांना PM किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा वितरित केला जाणार आहे। परंतु अजूनही राज्यातील जवळपास 3.5 लाखपेक्षा जास्त शेतकरी बांधवांनी आपली KYC पूर्ण केलेली नाही। तर ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही आपली KYC केलेली नसेल तर लवकरात लवकर आपली KYC पूर्ण करून घ्यावी। कारण ज्या शेतकरी बांधवांनी जे आहे तरी PM किसान योजनेची जे 3 महत्त्वाची अशी एकूण पात्रता आहे ती पूर्ण केलेली असेल त्यांनाच हा 16वा हप्ता मिळणार आहे। त्यामध्ये तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, ज्या शेतकरी बांधवांनी आपले जर लँड सीडिंग जर त्यांचं यस दाखवत असेल स्टेटसमध्ये त्यांनाच हा 16वा हप्ता मिळणार आहे। त्यानंतर त्यांचं आधार बँक लिंकिंग स्टेटस जर यस दाखवत असेल, आधार सीडिंग झालेलं असेल त्यांनाच हा 16वा हप्ता मिळणार आहे। आणि ज्यांची KYC झालेली असेल त्या शेतकरी बांधवांना हा 16वा हप्ता मिळणार आहे। या 3 बाबींपैकी जर एकही बाब या ठिकाणी पूर्ण केलेली नसेल तर ते शेतकरी मात्र या ठिकाणी या 16व्या हप्त्याला मुकणार आहेत। तर अशा प्रकारे हे अत्यंत महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे। राज्यातील एकूण 87,38,000 शेतकरी बांधवांची यादी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे फंड ट्रान्सफर करिता या ठिकाणी पाठवलेली आहे। तर या हप्त्याची जी तारीख जेव्हा अधिकृतरित्या जाहीर होईल त्याची सर्वप्रथम माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही देऊ। त्याकरिता चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।